भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म 18 गृहत्याग. सिद्धार्थाने भारद्वाजाच्या हस्ते परिव्रजा घेण्याचा विचार केला. भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तू मध्ये होता. त्याप्रमाणे ते दुसऱ्या दिवशी आपला आवडता घोडा कंथक यावर आरूढ होऊन व आपला आवडता सेवक छन्न याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाले. ते जसे जसे आश्रमाच्या जवळ येऊ लागले तसे तसे एखाद्या नवीनच येणाऱ्या नवरदेवाला पाहण्यासाठी यावे तशी अनेक स्त्री पुरुषांनी बाहेर येऊन त्यांना भेटण्यासाठी आश्रमाच्या दारापाशी एकच गर्दी केली. आणि जेव्हा ते त्यांच्याजवळ आले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागले व त्यांनी बंद कमळाप्रमाणे हात जोडून त्यांना वंदन केले. ते त्याच्या सभोवती उभे राहिले. त्यांची अंतकरणे भावाकुल झाली होती. जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन पण निश्चल नयनांनी ते त्यांना प्राशन करीत होते. काही स्त्रियांना वाटले की ते साक्षात कामदेवाचे अवतारच आहेत की काय, कारण तशा सुंदर लक्षणांनी ते अलंकृत होते. काही जणांना तर त्यांची कोमलता व राजचर्या पाहून आपल्या दिव्य किरणांनी युक्त असा चंद्रच जणू काय पृथ्वीवर प्रत्यक्ष उतरलेला आहे असे त्यांना भास झाला. दुसऱ्या काही जणी त्यांच्या सौंदर्याला भाळून जणू काय त्यांना गिळून टाकावे म्हणून एकमेकींकडे नजरा रोखून हलकेच निश्वास टाकीत होत्या. अशा प्रकारे स्त्रिया त्यांच्याकडे नजरा लावून केवळ पाहतच राहिल्या. त्यांच्या मुखातून शब्द येत नव्हता की त्यांच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हते. परिव्रजा घेण्याच्या त्यांच्या निर्णयाचा विचार करून दृढमूढ स्थितीत त्यांच्या भोवती त्या उभ्या राहिल्या. मोठ्या प्रयासाने त्या गर्दीतून त्यांनी आपली सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला. आपण परिव्रजा घेत असताना शुद्धधनाने व प्रजापती गौतमीने तेथे उपस्थित राहावे हे सिद्धार्थांना आवडले नाही, कारण त्यांना ठाऊक होते की दुःखावेगाने ती स्वतःला सावरून धरू शकणार नाही, परंतु ती त्यांच्या नकळत अगोदरच आश्रमात येऊन पोचली होती. आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तेथे जमलेल्या लोकात आपले मातापिता असल्याचे त्यांनी पाहिले. आपल्या मातापितांना पाहताच ते प्रथम त्यांच्याजवळ गेले आणि त्यांनी त्यांचा आशीर्वाद मागितला. त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की त्यांच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. त्यांनी रडत रडतच त्यांना कवटाळून धरले आणि आपल्या अश्रूंनी न्हाऊन काढले. छन्नाने कंथकाला आश्रमातील एका झाडापाशी बांधले व तो तेथे उभा राहिला. शुद्धोदन व प्रजापती रडत असलेली पाहून त्यालाही भरून आले आणि तो रडू लागला. मोठ्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या मातापित्यांपासून दूर झाले व छन्न जेथे उभा होता तेथे गेले. त्यांनी त्याला आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले. त्यांनी परिव्राजकाला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले. त्यांचा चुलत भाऊ महानाम याने परिव्राजकाला योग्य अशी वस्त्रे व भिक्षापत्र आणले होते. सिद्धार्थाने ती वस्त्रे परिधान केलीत. अशा प्रकारे परिव्राजकाच्या जीवनात प्रवेश करण्याची पूर्वतयारी करून सिद्धार्थ परिव्रजेची विधिवत दीक्षा घेण्याकरिता भारद्वाजापाशी गेले. भारद्वाजाने आपल्या शिष्यांच्या साह्याने आवश्यक तो संस्कार विधी केला आणि सिद्धार्थ गौतम परिव्राजक झाल्याचे जाहीर केले. परिव्रजा घेण्याची व विलंब न लावता शाक्य राज्याच्या सीमेबाहेर जाण्याची आपण शाक्य संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे स्मरण ठेवून परिव्रजेचा संस्कार आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आपल्या प्रवासाला निघाले. जो जनसमुदाय आश्रमात जमला होता तो नेहमीपेक्षा फार मोठा होता, कारण गौतमांना परिव्रजा घ्याव्यास लागणारी परिस्थितीच मोठी असाधारण होती. राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडताच तो जनसमुदायही त्यांच्या मागोमाग जाऊ लागला. त्यांनी कपिलवस्तू सोडले आणि ते अनुबा नदीच्या दिशेने जाऊ लागले. त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा तो जनसमुदायही अद्याप त्यांच्या मागोमाग येत असलेला त्यांनी पाहिला. ते थांबले आणि त्या जनसमुदायास उद्देशून म्हणाले, बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून काही उपयोग होणार नाही. मी शाक्य आणि कोलियांमधील झगडा मिटवण्यात अयशस्वी ठरलो आहे, परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल. म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा. ही विनंती ऐकून जनसमुदाय मागे परतू लागला. शुद्धोदन व गौतमी राजवाड्याकडे परतले. सिद्धार्थाने टाकून दिलेली वस्त्रे व अलंकार पाहणे गौतमीला असह्य झाले. तिने ती कमळांनी भरलेल्या एका तळ्यात विसर्जित केली. परिव्रजा ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय अवघे 29 वर्षाचे होते. लोक त्यांची आठवण करून त्यांची प्रशंसा करून म्हणत, हेच ते श्रेष्ठ कुलोत्पन्न शाक्य, थोर मातापित्यांच्या पोटी जन्मलेले, विपुल धनसंपन्न व नवयौवनशाली, बुद्धीने व
शरीराने सुसंपन्न असून राजविलासात वाढलेले, पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोककल्याणासाठी ते स्वकीयांसाठी लढले. ते असे शाक्य युवक होते की ज्यांनी स्वकीयांच्या बहुमतापुढे आपले शिर झुकविले नाहीच, पण स्वेच्छेने त्यांनी शिक्षा घेण्याचे पत्करले. त्या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्याऐवजी दारिद्र्य, सुखसमृद्धीऐवजी भिक्षापात्र, गृहसौख्याऐवजी गृहहीन स्थिती असा होता. आणि ते अशा तऱ्हेने जात आहेत की त्यांची काळजी वाहणारे जगात कोणी नाही आणि जगात स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणतीही वस्तू त्यांनी सोबत घेतलेली नाही. हा त्यांचा स्वेच्छेने केलेला महान असा त्याग होय. हे त्यांचे शौर्याचे व धैर्याचे कृत्य आहे. जगाच्या इतिहासात त्याला तुलना नाही. त्यांना शाक्य मुनी अथवा शाक्य सिंह असेच म्हणावे लागेल. शाक्यकुमारी किसा गौतमीचे म्हणणे किती यथार्थ होते. सिद्धार्थ गौतमासंबंधी तिने म्हटले होते, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता ज्यांनी अशा पुत्राला जन्म दिला, धन्य ती पत्नी जिला असा पती लाभला. 19 राजपुत्र आणि त्याचा सेवक. कंथकाला घेऊन छन्नानेही घरी परतले पाहिजे होते, पण त्याने परत जाण्याचे नाकारले. त्याने राजपुत्राला कंथकासह अनुभा नदीच्या तीरापर्यंत तरी पोचविण्याचा आग्रह धरला. छन्नाचा इतका आग्रह होता की त्याच्या इच्छेपुढे गौतमाला माघार घ्यावी लागली. शेवटी ते सर्वजण अनुभा नदीच्या तीरावर येऊन पोचले. तेव्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणाले, माझ्या पाठोपाठ येण्याने तुझी माझ्यावरील भक्ती स्पष्ट झाली आहे. तुझ्या स्वाभिमानाने तू माझे हृदय जिंकले आहेस. तुला कोणतेही बक्षीस देण्यास मी जरी असमर्थ असलो तरी माझ्याविषयीच्या तुझ्या उदात्त भावनांनी मला संतोष झाला आहे. ज्याच्याकडून आपणाला लाभ होणार आहे त्यांच्याबद्दल आपुलकी कोण दाखवणार नाही, पण दैव फिरले की आपली वाटणारी माणसे देखील नेहमी परक्यासारखी वागतात. कुटुंब पोषणासाठी पुत्राला लहानाचे मोठे केले जाते. पित्याचा सन्मान पुत्र करतो तो त्याच्या भावी पोषणासाठी. जग आशेसाठी माया करते. काही एक हेतूशिवाय स्वार्थनिरपेक्षता असू शकत नाही. तूच एक याला अपवाद आहेस. आता हा घोडा घे आणि परत जा. महाराजांच्या प्रेमात कसलीही कमतरता आली नसेल तरी ते आपले दुःख आतल्या आत गिळण्याची पराकाष्ठा करीत असतील. त्यासाठी तू त्यांना सहाय्य कर. त्यांना सांग की मी त्यांना सोडून आलो तो स्वर्गप्राप्तीच्या तृष्णेमुळे किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा काही रागामुळे नाही. घर सोडून मी अशा रीतीने निघून जात असलो तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा विचार त्यांनी करू नये. सहवास हा कितीही दीर्घकाळ टिकला तरीही कालावधीने त्याचा शेवट हा होतोच. जर वियोग अटळ आहे तर स्वजनांपासून दुरवण्याचा प्रसंग कसा येणार नाही बरे. माणसाच्या मरणाविषयी त्याच्या संपत्तीचा निसंशय वारसा हक्क सांगणारे लोक असतात, परंतु त्याच्या पुण्याचे वारस जगात सापडणे कठीण असते, किंबहुना ते नसतातच. महाराजांची, माझ्या मातापित्यांची सेवा शुश्रूषा होणे अगत्याचे आहे. महाराज म्हणतील की मी अवेळी गृहत्याग केला, पण कर्तव्यासाठी अयोग्य वेळ कधीच नसते. ह्या आणि अशाच शब्दात मित्रा महाराजांना सांग आणि जेणेकरून ते माझी आठवणही करणार नाहीत असाच प्रयत्न करीत राहा. आणि होय, माझ्या मातेलाही पुन्हा पुन्हा सांग की तिच्या वात्सल्य प्रेमाला मी अपात्र ठरलो. तिच्या वात्सल्याची थोरवी शब्दांनी सांगता येण्याजोगी नाही. हे शब्द ऐकून शोकाकुल झालेला छन्न हात जोडून भावनातिरेकाने उत्तरला, स्वामी, तुम्ही तुमच्या आप्तांना ज्या मानसिक वेदना देत आहात ते पाहून माझ्या मनाची स्थिती चिखलाने भरलेल्या नदीच्या पात्रात हत्ती जसा रुतून बसावा तशी होत आहे. तुमच्यासारखा निग्रह पाहून एखाद्याचे अंतःकरण लोखंडासारखे कठीण असेल तरी त्याच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. ज्यांचे अंतःकरण प्रेमाने उचंबळले आहे त्यांची तर गोष्टच बोलायला नको. कुठे तुमचा तो प्रासादात राहणाऱ्या शरीराचा नाजूकपणा आणि कुठे कठीण कुशाग्रांनी भरलेली तपस्व्याच्या अरण्यातली ती भूमी. हे राजपुत्रा, तुमचा हा निर्णय माहीत असताना हा घोडा घेऊन कपिलवस्तू नगरीला दुःखात लोटण्यास मी आपणहून कसा जाऊ. एखादा धर्मनिष्ठ माणूस आपल्या सद्धर्माला सोडून देईल काय. त्याचप्रमाणे स्वतःच्या मुलासाठी सतत झटणाऱ्या आपल्या वयोवृद्ध पित्याला सोडून तुम्ही जाणार काय. आणि तुमची मावशी जिने तुम्हाला लहानाचे मोठे करण्यास खस्ता खाल्ल्या तिला जसा एखादा कृतज्ञ माणूस आपल्या उपकारकर्त्याला विसरतो तसे तुम्ही सोडून जाणार काय. जी सद्गुणाची खाण आहे, जिच्यामुळे कुटुंबाची शोभा वाढली आहे, जी पतिभक्तीपरायण असून तिने नुकताच एका बालकाला जन्म दिला आहे, अशा तुमच्या त्या पत्नीचा तुम्ही त्याग करणार काय.
धर्म आणि कीर्तीची सर्वाधिक चिंता करणारे तुम्ही, ज्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्या यशोधरेच्या त्या लहानग्या बाळाला सोडून जाणार काय? आणि स्वामी, तुम्ही तर आप्त नातलग व राज्य सोडून जाण्याचा जरी निर्धार केला असेल तरी हे अन्नदात्या, तुम्ही मला सोडून जाणार नाही असा मला विश्वास आहे, कारण तुमचे चरण हेच माझे आश्रयस्थान आहे. अशा प्रकारे माझे अंतःकरण तुमच्यासाठी होरपळून निघत असताना तुम्हाला असा एकटा अरण्यात मागे टाकून मी परत नगराकडे जाऊ शकत नाही. तुमच्याशिवाय मी नगरात परतल्यावर महाराज मला काय म्हणतील आणि कुशल वर्तमान म्हणून मी तुमच्या पत्नीला काय सांगू? राजाजवळ माझी बदनामी पुन्हा पुन्हा कर असे तुम्ही सांगता, पण ते कोण खरे मानतील आणि कोण त्यावर विश्वास ठेवील? छन्न पुढे म्हणाला. आणि जरी निर्लज्ज मनाने आणि जीभ टाळायला चिकटवून तसे बोलण्याचा मी प्रयत्न केला तरी महाराजांना ते पटणार नाही. जो नेहमी प्रेमळ असतो आणि जो दुसऱ्यांवर दया करण्यास कधीही विसरत नाही, अशा माणसाला आपल्या प्रेम करणाऱ्या व्यक्तीस सोडून जाणे मुळीच शोभत नाही. म्हणून मागे फिरा आणि माझ्यावर दया करा. दुःखाकुल छन्नाचे ते शब्द ऐकून अगदी हळुवारपणे सिद्धार्थ गौतमाने म्हटले, छन्ना, माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे. अनेक जन्मांच्या फेऱ्यात सापडलेल्या प्राण्यांच्या बाबतीत बदल हा टळ आहे. प्रेमामुळे मी माझ्या आप्तनातलगांना सोडले नाही तरी मृत्यू आम्हाला गतिकपणे एकमेकास सोडण्यास भाग पाडेल. ती माझी आई, जिने मला अनंत वेदना सोसून आपल्या उदरी जन्म दिला, ती कुठे आहे? पक्षी जसे आपल्या निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र जाऊन बसतात आणि नंतर एकमेकांपासून दूर जातात, तसे प्राणीमात्रांच्या सहवासाचा शेवट न चुकता वियोगातच होतो. ढग जसे जवळ येऊन पुन्हा दूर दूर जातात, तशीच प्राणीमात्रांची दशा आहे. त्यांचा वियोगही अटळ आहे. आणि याच प्रमाणे हे जग एक दुसऱ्यांची वंचना करीत गतिमान होत असते. म्हणून संयोग काळात हे माझे ते माझे असे मानणे हे भयावह असते. आणि म्हणून ज्या अर्थी हे असेच आहे त्या अर्थी माझ्या भल्या मित्रा, तू शोक करू नकोस, परत जा. आणि जर तुझ्या प्रेमामुळे माझ्या मनाने ऐकलेच नाही तर नंतर परत ये. माझ्याशी अधिक काही न बोलता कपिलवस्तूच्या लोकांना जाऊन सांग की सिद्धार्थावर प्रेम करण्याचे सोडा, कारण त्यांचा निर्धार दृढ आहे. स्वामी आणि सेवक यांच्यामधील हा संवाद ऐकून त्या उमद्या कंथक घोड्याने आपल्या जिभेने सिद्धार्थाचे पाय चाटले आणि टप टप उष्ण अश्रू ढाळले. ज्याची बोटे एकमेकांशी जुडलेली आहेत, ज्यावर स्वस्तिकाचे शुभचिन्ह होते आणि ज्याचे तळवे मध्ये खोलगट होते, अशा आपल्या हाताने गौतमाने कंथक घोड्याच्या पाठीवर थोपटले आणि एखाद्या मित्रासारखे ते त्याला म्हणाले, अश्रू ढाळू नकोस कंथका, आवर ते अश्रू. तुझ्या कष्टाचे तुला लवकर फळ मिळेल. त्यानंतर छन्नाने आपल्या मार्गाला लागण्याची वेळ जवळ आली आहे हे जाणले तेव्हा गौतमाच्या काशाळ वस्त्रांमध्ये असलेल्या रूपाला नमन केले. कंथक आणि छन्न यांचा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने जाऊ लागले. अशा रीतीने स्वतःच्या राज्याची तमान बाळगता परिव्राजकाच्या वेशामध्ये जाणाऱ्या आपल्या मालकाला पाहून त्या छन्नाने आपले बाहू पसरून मोठा आक्रोश केला व तो जमिनीवर लोळू लागला. पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत तो जोराने ओरडला. आपल्या बाहूंनी कंथक घोड्याच्या गळ्यात हात टाकले आणि निराशेने भग्नहृदय होऊन तो परत आपल्या मार्गास लागला. मार्गात तो कधी कधी आपल्याशीच विचार करीत राही, कधी अडखळे तर कधी जमिनीवर पडे आणि अशा रीतीने विदीर्ण हृदयाने स्नेहविद्ध झालेला तो छन्न रस्त्यावर नाना तऱ्हेच्या गोष्टी स्वतः